वेलकम टू आवर ब्लॉग गाईज. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही वीकडे मध्ये भेटत आहोत गाईज. आणि गेस करा. खोटं बोलून आलेली आहे नंदिनी. ताप आलाय. काय ताप नाही आलं बघा. खाते बघ किती. असो गाईज, प्लीज गेस करा कुठे कुठे आलो असं. गेस द लोकेशन. दाखव ना त्याच्यावरच लोकेशन आहे. तुम्हाला कळलंच असेल. तुम्ही खूप हुशार आहात. तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे गाईज, आलोय. आम्ही थर्ड वेव्ह मध्ये आलो आहोत आणि वीकडे मध्ये आलो आहोत गाईज. लिटरली लाईक नंदिनी तर सांगितलं की स्वस्त असतं weekdays नंदिनीच्या मध्ये. मॅनेजरला पुन्हा माझा मेसेज आहे की हिने सांगितलं की हिला बरं नाही आहे माझी नोकरी खाणार आहे हे लोक. आणि मला तर ऑफ आहे गाईज. मला सुट्टी आहे, सो मी सुट्टीचा पुरेपूर वापर करते. मी तर बेरोजगार आहे आणि आणि ह्यांचं खाण्यामध्ये खूप बिझी आहेत गाईज लोक. सो आम्ही पण हंगी. पास्ता खाणार का? सॉरी पास्ता ऑर्डर केला आणि कॉफी. आणि मला काहीच ऑर्डर नाही केलं. ठीक, चालतं. माझं मी बघून घेईन काय. म्हणजे राग नाही, नको. नाही, नाही, राहू दे. मला माझं हवं, माझं ताट. तर आज अंकिताने एक मस्त प्लॅन बनवलेला आहे. काय प्लॅन अंकिता सांग. सो गाईज, आम्ही ना आज म्हणजे आज मी अनिकेतला काही डेअर देणार आहे, काही चॅलेंजेस देणार आहे. ऑल्सो अनिकेत मला काही चॅलेंजेस देणार आहे. आणि जर आम्ही दोघं त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतं, नॉट दोघं पण त्याच्यामधला एक जर सक्सेसफुल होतं, फॉर एक्झाम्पल समजा मी टाय पण होऊ शकता. नाही हा, type पण होऊ असं. आम्ही शकतं. दोघं भाऊ बहीण हार नाही मानत. हा, तर टाय पण होऊ शकतं. पण जर 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 मी जिंकते आणि अनिकेत हारतात, तर जो लुझर आहे त्याने नंदिनीला पाडी देणार. फायदा हिचा. येस. मेहनत आमची, फायदा हिचा. सो ॲज ऑफ नाव आम्ही ते डेझर्ट डिसाईड केलंय की आम्ही जो लुझर असेल तो नंदिनीला डेझर्ट देईल. ऑर एल्स नंदिनीचा तेव्हा काय मूड असेल, जसं की कॉफी वगैरे किंवा हा खूप कॉफी. आणि जर नंदिनीला वाटलं तर ते आम्हाला लंच ट्रीटमेंट देऊ शकतो. ओके, सो दिस इज इट गाईज. आम्ही आता थोडंसं म्हणजे आम्ही नाही, हे दोघं जरा थोडंसं खात आहेत. आणि खाऊन झालं की मग आम्ही चॅलेंजेस चालू देणार करूया आपण. एकमेकांना. सुरू करणार. आणि लेट सी गाईज, मॉलमध्ये आज ऍक्च्युली जास्त गर्दी नाही आहे. सो मी अनिकेतला खतरनाक मी पण देणार आहे चॅलेंज दिला. इंटरेस्टिंग चॅलेंज. तुम्ही बघून नंदू, मैंने तेरे लिए कुछ लाया है. You got something for me? Yeah, I got this for you. बघा. ट्रेडिंग चालू ट्रेडिंग. हे ट्रे मध्ये भेटले वाटते मला. भेटले नाही, ट्रेन मधून घेतले. अच्छा. ट्रेन मध्ये भेटले. दिस इज व्हेरी रॉंग मराठी. Very nice. हाऊ सर. थँक्यू. आय होप यू नो व्हॉट. मला काय तुला काय मला काहीतरी आणायचं. तू बोललास 10 रुपये पाण्याची बाटली तरी आणायची. तू माझ्यासाठी ऑर्डर केलेस. आज माझा हा, प्रॉफिटेबल तू मला डे. फोन केला आणि मला विचारलं की काय हवं. मी सांगू तिला कोण कोण विचार. आय डोंट केअर. Seriously? मग काय? आत्ता बघा ह्यानी काहीच नाही मला विचारलंय. मला बिना सांगता तिला घेतलंय काय. आय नो. जाऊ दे. आय नो. समथिंग. आय नो एव्हरीथिंग. मला एक तिसरा डोळा आहे. जाऊन द्या. सो गाईज, आता आम्ही म्हणजे हे लोक खातात अगेन. आम्ही खातोच आहे. खाऊन दे ना. आणि ह्यांचं खाऊन झालं की आम्ही चॅलेंज कडे वळू. सो सी यू सून. तर आज आपण एक चॅलेंज करत आहोत. जो अंकिता एक मला चॅलेंज देणार आहे आणि मी अंकिताला एक चॅलेंज देणार आहे. तर अंकिता मला कोणता चॅलेंज देणार आहे तुम्ही जर तिला सांग. अंकिता कोणता चॅलेंज सो आहे? गाईज, माझा फर्स्ट चॅलेंज आहे अनिकेतला की त्यांनी माझ्या चॉईसच्या मॅनिक्युइन सोबत एक सेल्फी घ्यायचा. मला फर्स्ट चॅलेंज. आय नो जास्त काय इझी आहे म्हणजे मी ऍक्च्युली. कोणाबरोबर सेल्फी घेऊ शकतो पण माझा जो चॅलेंज आहे पण नंदिनीला मध्यनजर ठेवता मी ठेवता. त्याला त्याला फक्त मॅनिक्युइनचा चॅलेंज देते. एनिवेज. आणि माझा चॅलेंज जो असणार आहे तर समोर ना आपलं एक शॉप आहे. त्याच्या इथे ना तुम्ही बघू शकतात फुगे लावलेत. तर ते बलून जे आहेत ते अंकिताला फोडायचे आहेत. आणि तिथे सिक्युरिटी पण आहे. सिक्युरिटी तर आहेच आणि अंकिताला ते फुगे फोडायचे आहेत. तर ते कशी फोडते काय फोडते तिच्यावरती आहे. तुला ते करायचं चॅलेंज बरोबर आहे. आता ती हे चॅलेंज ते करणार आहे. सो लेट्स गो आणि बघूया कोण चॅलेंज करू शकते आणि कोण नाही करू शकत. लेट्स गो. ते काहीतरी शोधतात फुगा फोडण्यासाठी. ते नंदिनीची हेल्प घेण्यात येत आहे. टीम दिलेला आहे. बापरे. आय वॉट द सेफ टॉप इन. तर हा चालू आहे. तू पाठी जाऊ. तिला जाऊन दे एकटीला पुढे. तू कुठे चालली माझ्याकडे. आम्हाला मारणं खायचंय. तू मुलगी सोडून तुला काय बोलणार ना आम्हाला मार. तर ती आतमध्ये चालली. तिच्या पाठी आपण जाऊया कारण की मग डाऊट नको यायला. आपण एकत्र चाललो म्हणजे काका तिला बघत आहे. बॅग ठेवायला बोलतात तिला आधी. तुझा आत मी येतो.
गाईज मला एम्बॅरेस होतं बिकॉज इकडे ना काहीतरी एक इव्हेंट आहे. सेल हे काय इव्हेंट आय डोंट नो. 10 रुपयाची गोष्ट 5 रुपयाला. आणि सगळे ऍक्टिव्ह आहेत एकदम. असं कुठलं कॉर्नर पण नाही दिसत जिकडे कोणच नाहीये आणि आम्हीच आहोत. सगळे फुल ऍक्टिव्ह मोड मध्ये. असं तरी सेल आहेत. बघूया. त्याला त्या टार्गेट दिसलेला आहे, तुम्ही बघू शकतात. हा वाला बघू. पाठीत थांबतो मी, पाठीत थांबतो. किती फोडला फोडला. ओ भाई साहब, तिने खरं तर पुन्हा फोडलेला आणि तिची ऍक्टिंग अशी होती. अरे पण काय यार, काय झालं? हे काय फर्स्ट डायरेक्ट फर्स्ट डे कम्प्लीटेड, सेकंड डे आपण ओळखत आहोत आता. सो गाईस सक्सेसफुली कम्प्लिटेड माय फर्स्ट काय डेअर. आता वळूया अनिकेतकडे. मी मॅनिक्यून शोधते, मला मॅनिक्यून मिळाली नाहीये. किती मस्त आहे सोबत. खूप एक्साइटेड आहे पण या डेअर साठी. लेट्स सी. मी करणारच नाहीये, मी क्विट करतो. शट अप. यू डोंट हॅव दिस. करूच नाही जगात हा. का बोला का? कारण का ह्याचं वॉलेट आमच्याकडे आहे. माझं काय चालू त्या साईडला असेल, त्या साईडला माझं काय चालू वॉलेट आमच्याकडे. माझ्या खरंच नाहीये माझ्याकडे. माहितीये आमच्याकडे. समोर गाईज मला मॅनिक्यून दिसली आहे, मी तुम्हाला दाखवते कुठली आहे ती. प्लीज हॅव अ लुक. लाईफस्टाईल मधल्या. आणि मी कोणावरही फोटो काढू शकतो आणि मला फक्त सेल्फी. ठीक आहे. ह्याच्या आधी मी त्याला एक मॅनिक्यून दाखवलेली, तिकडे ह्याची हवा फुल टाईट झालेली. मला बोलतो त्या लोकांनी चड्डी वना घातलेली. शट अप. That is called as lawn. गाईज सो तुझं डेअर असं आहे की ती येल्लो वाली जी आहे तिच्यासोबत तुला आणि ती सिक्युरिटी बघते बघ कशी मला. ती मला खूप घालण्या नजरेने बघते. माझी तिथे तेडी आज तेडी जाऊ बघते कसं? असं. बघा, 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 तुला बघा, बघा, ते बघू तुला शकतो. करायला तुला करायला लागेल. ती येल्लो वाली मॅनिक्यून आहे. चल, ठीक आहे, मी आधी जातो आणि गाईज मी तुम्हाला नीट दाखवते. एक सेकंड थांबा. ही वाली बोलते मी गाईज. तिच्यासोबत ह्याचं सिक्युरिटी वाली ह्याच्याकडे बघत होती. हो एकदम बेकार. चलो आणि घेत Get started. Go. जातोय. आणि घेत चालला गाईज. Security बघते त्याला. सिक्युरिटी कॉलेज ह्याच्याकडे लक्ष. सेल्फी घ्यायचे. भावाला कुठे गेला हा? वाव व्हॉट अ व्ह्यू. ओ वाव. काका बाजूला वा की. सिक्युरिटी वाले त्याकडे लक्ष आमच्याकडे बघते ते आता. आय डोंट नो गाईज काय कर. अरे मॅनिक्यून समजतं काय मला. जातोय तो. मी not taking a selfie. व्हिडिओ करतोय. मी याला फेल करणार आहे कारण का मी सेल्फी सांगितले. आता जर ह्याने शहाणपणा केला की व्हिडिओ मधून सेल्फी घे. नो आय एम नॉट गोना डू दॅट. मला सेल्फी पाहिजे. सेल्फी आहे, सेल्फी पाहिजे. सेल्फी आहे. तू बघ ती मस्त आल्या बघा. ती सिक्युरिटी वाली बघते आपल्याला. सिक्युरिटी वाल्याकडे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला पहिला डेअर जे होते आमच्या दोघांचे ते आम्ही सक्सेसफुली केलेले आहेत, कम्प्लीट केलेले आहेत. तर आता आपण दुसऱ्या डेअरकडे वळतोय, जिकडे मी अंकिताला एक डेअर देतोय आणि अंकिता एक मला डेअर देणार आहे. तर मी अंकिताला असा एक डेअर देतोय की इकडे एक शूजचं शॉप आहे. त्या शॉपमध्ये तिला जायचंय आणि भोजपुरी ऍक्सेंट मध्ये त्यांना त्यांच्याशी बोलायचंय आणि एक शूज घ्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे तू विचारू दे की मला 8 नंबरचे शूज पाहिजेत आणि सगळं भोजपुरीमध्ये तुला बोलायचं. तर ह्याचं रेकॉर्डिंग मला परफेक्टली करावं लागेल. ही बोलते की नाही, म्हणजे आतमध्ये जाऊन काही बोलेल आणि आपल्याला बाहेर बोलली मी बोलली. आणि ते एक माझ्याकडनं डेअर येईल आणि तुझ्याकडनं काय मला. सो मी आणि यातला डेअर देणार आहे की आणि यातला एका शॉप मध्ये जायचंय. आणि यातला एका शॉप मध्ये जायचंय, होम सेंटर किंवा DIY जे काय असेल ते. आणि त्याला एक प्लांट उचलायचंय आर्टिफिशियल आणि शॉपरला विचारायचंय की इसमें आम आएंगे क्या. काय फालतूगिरी यार. हे त्याला शॉपरला विचारायचं आहे काय इसमें आम आएंगे क्या.
आता मार खाणार आहे मी आता. तो बोलला तुला विचारलं की "स्पॅम हुआ की दिखाता हुआ अभी?" चल चला बघूया. पण पहिला डेअर कोण कोण येणार ते बघ डिसाईड करूया. लेट्स गो. आवत आवत बा. आठ नंबर कोणता बा? तुला अंकिता माझ्याशी नाही बोलायचंय, तुला त्या शॉपकीपरशी बोलायचं आहे. शॉपकीपर स्मार्ट बा. ए, अंकिता एक तू क्विट करू शकते. तुझ्यावरती आहे, तू क्विट करू शकतेस. आणि तुला अंकित एवढं हे हादरलं इकडे येऊन तर ती If you quit, he'll win. You don't want to do that. इथे बसतोय. शॉपकीपर स्मार्ट बा. शॉपकीपर ई कुछ तो समजत बा. ई लांब गवत बा. मला आता माहिती नाही. ए, अंकिता तू इथून हलू शकत ना. तू आता बोल दुसऱ्या शॉप मध्ये जायचं. नो इकडे मस्त But he is looking at मी डर दिलं तुला. इतना ऑब्वियस करत बा. कोई ना के विचारत बा. Exactly. He's showing the camera. Who will come and ask me यार. He's showing the camera. मग तुझ्या हातात कॅमेरा घेऊन जा. हे घे. हे घे तू. चलो गाव टाक. तू घेऊन जा आणि तू रेकॉर्डिंग कर ना. काम आहे. ए, एक मिनिट हला करते. काम म्हणजे कामचे. एक मिनिट आपण डिसाइड करतोय की अंकिता हे हारलेली आहे. 8 नंबर बोलत बा. मिला तो का What if he is the same language? 8 नंबर शूज मिला तो का What if he is the same of the same language? तो पण बोलेल ओ भाऊजी. एनिवेज गाईज हा आपल्याला नाही 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 एका डब्बा चालू तुझा. बघूया. ते शूज मला जमले नाहीये. ते शूज बा काहीतरी कर. आम्ही थोडस इम्प्रोवाइज केलंय हम्म. की मी कुठल्याही शॉप मध्ये जाईन हो. आणि मी हे बोले तुला बोलायचंय हा बोली ते काय? कोणत्याही शॉप पण तिच्या मर्जी शॉप वरती ती चालली आता आणि तिथे बोलणार आहे. पण तुझा जो पण डेअर आहे तुझावाला तो पण अरे मी पण काय मर्जी जाऊ शकतो. आता ठीक आहे. एनिवेज चल अंकिता आता करा तुला लास्ट चान्स आहे. आय नो दॅट. लेट्स गो. आणि हिच्याकडे आपण फोन देत आहोत. आम्ही जाणार ना आतमध्ये. जातच नाहीये. ही अडकते पाठी पुढे जाते मागे येते. असं डेअर द्या की कोण- Security बघते. आपला हळूहळू डेअरचं जे आहे ते वाढत चालले. Intensity. गेली 8 नंबर मिलत बा इसमें. ये 8 नंबर है. साइज नहीं हुआ तो चेंज करके मिलत. क्या रेंज है? कोई ऑफर है? कोई ऑफर? इसमें 8 नंबर मिलत बा. हिने लिटरली भोजपुरीची वाट लावली आहे. भाऊ बहीण एक केलेलं आहे. छान होते. आणि मी पूर्ण कॉन्व्हर्सेशन केलंय. 2 शब्द पण नाही. Size तुम्ही नक्की एक्सचेंज करके मिलत बा सगळं केलं. मिलत बा. बा म्हणजे भोजपुरी झालं असं आमचं म्हणणं आहे. असंच आहे guys. जेवढं येतं तेवढंच आम्ही करू शकतो. पण मी केलंय सक्सेसफुली. कम्प्लीटेड दिस चॅलेंज. आता बघू अनिकेत काय करतो. गाईज थोडस शूट करताना अँगल थोडा वाकडा तिकडे झालाय. पण नाही पण ती बोलली आहे. ते बोललेली आहे. ते प्रूफ आहे. प्रूफ टाकतो आम्ही आता. लेट्स गो टू माय चॅलेंज. येस. आता अनिकेतचा टाइम आहे की त्याला इसमें आम का झाड आता है का. मी हिंदी मध्ये नॉर्मल बोलणार ना. मी मला पाहिजे तसं. हा चला. इंग्लिशमध्ये बोलतो. हा चल जाऊया. बापरे भोजपुरी मध्ये बोलीन मी एक टाइम. लेट्स गो. Guys, ज्या स्पीडने गेलेला त्या स्पीडने हा परत आला. आता मी जातोय. काय बोलू. जा आता. ओके एनिवेज मी जातोय आता. रेकॉर्ड कर तू. ऑल द बेस्ट फॉर मी. तू रेकॉर्डिंग स्टार्ट कर. मी करीन मध्ये रेकॉर्डिंग बरोबर. तू टेन्शन नको. चला बाय. भरपूर झाडं तिथे
व्हेरायटीज ऑफ ट्रीज. सो मी एक आता जास्त तिकडे कस्टमरला बघतात त्यांना बोलून विचारून बघतो. लेट्स गो. हे मॅम ओरिजिनल झाड आहेत, हा हे रिअल आहेत. हे रिअल आहेत का? हा म्हणजे ते आंब्याचे झाड पण मिळेल का ह्याच्यामध्ये? नाही नाही तशावाले नाही, हे इंडोर प्लांट्स आहेत सगळे. मग आंब्याचे झाड कुठे मिळेल इथे? इथे तर मुश्किल आहे. इथे नाही मिळणार, त्या तिथे पण नाही. नाही, artificial आहे. आणि हे ओरिजिनल आहेत ना पण? हा, ते real आहे. ओके. लिंबाचं झाड नाही मिळत आंब्याचं झाड इथे. तर अशा प्रकारे आपला दुसरा चॅलेंज कम्प्लीट झालेला आहे. ऍक्च्युली कम्प्लीट झालाय गाईस. ह्याने कम्प्लीट ते नाही नाही केलं. ह्याने जो मी डायलॉग बोलायला दिलेला तसा नाही बोललाय, वेगळंच काहीतरी ते ना वेगळं नाही बोललोय. तू मला बोललीस की आंबे उगतात का? मी बोला आंब्याचं झाड आहे का? नाही. काय हे सेम आहे, हे दोन हो, स्टेटमेंट. त्यात काय? बोललेली या झाडावर आंबे उगतात का बोलायचं तुला, आणि एवढंच बोलला बोलायचं झाड आहे का. आंब्याची पण, झाडं आहेत ए का? तिकडे ती मुलगी होती आधी, असे हा, कसं मग असं करणार? म्हणजे तिच्यासोबत तू हा मुलीकडे का गेला मग? तिथे पुरुष पण होते. हा ती जवळ होती ना उभी. मग तेच मग तू- Anyway, जाऊन दे आपण ते बघू, आपण ते डिस्कस करू नंतर. मी तर आता consider आता आपलं थर्ड चॅलेंज कडे वळत आहोत आता. मी अंकिताला एक चॅलेंज देतोय आणि अंकिता पण देईल. मी अंकिताला चॅलेंज असं देतोय की तुम्ही बघू शकत असाल इथे एक काय बोलतात चब्बा Dustbin. डस्टबिन आहे. डस्टबिनच्या इथे जाऊन तिला उलटीची ऍक्टिंग करायची आहे. आणि अंकिता तुझा काय माझ्यासाठी? क्रेझी हे मजा येणार आहे. वाढत चालली आपली डिफिकल्टीज. अनिकेतसाठी चॅलेंज माझा असं आहे की अनिकेतला मुलींच्या शॉप मध्ये जायचंय, कुठलं पण ड्रेस वेअर किंवा जे काय असेल. एक मिनिट, ड्रेस वेअर काय आलं का अर्थ ड्रेस हा, ठीक आहे, वेअर? तर ते आपण नंतर बघू कुठल्या शॉप मध्ये. मग अनिकेतला एका शॉप मध्ये जायचंय आणि त्यांना विचारायचं आहे की इथे जॉब वेकन्सी आहे का. ए शी काय फालतूगिरी. ए जॉब वेकन्सी. हो, हेच आहे चॅलेंज. जॉब वेकन्सी आहे का, ही फालतूगिरी. आणि मला तिथे ओकाला लागतो ते चालेल. तू एकटं करतेस, मी तुला कोणा इन्व्हॉल्वमेंट नाही कोणाच. कोणासोबत नको करू. एनिवेज मी करतोय. एनिवेज मी करतोय, हे मी करणार. तुला पण करायचंय तर पहिलं ही करणार आहे, त्यानंतर मी करणार. मीच पहिले रे साल. ठीक आहे, चल पहिलं मी. कुठे चल आपण हे बोलतो की हिला करायचं जॉबची. पैसा बकरा. एनिवेज मी जातोय. सो लेट्स गो फॉर द चॅलेंज. भेटूया. ऍक्टिंग बघा हिची ऍक्टिंग बघा. एक होते एक मिनिट जसं. एनिवेज नाही काहीच झालेलं नाहीये. हे काहीच झालेलं नाही, चिटिंग होती. मला हे मान्य नाहीये. तुम्हाला सुद्धा मान्य. मला मान्य नव्हतं. ठीक आहे, बघायचं डर पण मला मान्य आपण नव्हतं. मला हे पण तुझं मायनसच आहे. हे मी याला प्रयत्न देत नाही. फालतूगिरी होती, ही खोकली आहे. मगच डर पण मी No, no, no. मायनस करते. आता तू हे मला माहिती नाही. तर प्रणयच्या प्रमाणे हिने चिटिंग केलेली आहे. चिटिंग तुझ्याने झालेलं नाहीये तो. प्लीज. ओके चल, जर मी एक पॉइंट माझा गेला असेल तर एक पॉइंट हे सुद्धा आता गेलेला आहे. एक मिनिट हे बघ. एक नाही केलंय. हे मला फक्त तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की हे उलटी असं कोण करतं. आला खोकला होता. नाही एक मिनिट, कोणी येत नाही. तुम्हाला पण उलटी आली असेल, मला पण उलटी आली. तुला उलटी आली की नाही तो बघा ओकतच असतेस. तर नाही हे मला मान्य नाहीये. सो दिस इज कट. तुझा एक पॉइंट गेलेला आहे. मला काहीच ऐकायचं नाही. इट्स डन. हा, तर मी आता जात आहे पॅन्टलून्स मध्ये. सो लेट्स गो फॉर द जॉब वेकन्सी. आणि मला खरंच जॉबची गरज आहे. ऐक ना, हा बोला. मला ऍक्च्युली जॉबची गरज आहे. तर इथे जॉब मिळेल का? हो आहे ना इथं फ्रेश Vacancy आहे? किती पगार मिळेल? मिनिमम 15,000 भेटेल. 15,000? एवढं कमी? हा म्हणजे स्टार्टिंग एवढी आहे. जास्त मिळणार नाही. अगर काम करणार आहे तर मग जास्त भेटेल 1 इयर नंतर. कोणाशी बोलायला लागेल मला ह्याच्याबद्दल? HR बोलावं लागेल. HR शी? ठीक आहे चालेल, मला HR शी बोलतो मी. जाऊया आपण. हा हॅलो गाईज, वी हॅव ऑर्डर्ड बिर्याणी. तर आमचं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. ऑलमोस्ट सगळं एक झालेलं आहे. last एक लास्ट फेर फक्त उरलेला आहे. एक तिचा आणि एक माझा. त्याच्यामध्ये आम्ही एक आता ब्रेक घेतला बिकॉज खूप जास्त भूक लागली. पास्ता खाऊन परत भूक लागली. प्युअर बिर्याणी ऑर्डर केली. हो.
चॅलेंजेस करून थकलेत हे लोक. डेंजर होता आज. आम्हाला परत इथे यायला नको आता. सगळे एक महिन्याचं नको आहे, दुकानदार एक महिन्याचं ओळखतायत नको आता आहे. ह्यांना. So guys, Let's get started. Let's have biryani. हाय गाईस, हे दोघं भांडत होते कोणता डेअर द्यायचा कोणता नाही द्यायचा. मग मी ह्यांना एक डेअर दिलाय. अंकिता जाणार वाव चायनामध्ये आणि अनिकेत जाणार मध्ये. आणि तिथे जाऊन हे लोक विचारणार तुमच्याकडे पाणीपुरी आहे का. ओ बापरे बापरे. एक तर ते अनपढ समजतील आपल्याला, नाही तर नक्कीच समजतील काहीतरी गडबड आहे. गडबड आहे. म्हणून गाईज आम्ही आधीच खाऊन घेतलं की हे विचारल्यावर आम्ही लगेच बाहेर जाऊ. कल्टी. विचार मी तर पळूनच दिस इज जाणार. गोइंग टू बी अ इंटरेस्टिंग डेअर. लेट्स सी. लेट्स गो. शेवपुरी है, चाट नहीं है ना आपके पास? चाट हो. आपला हसचा चॅलेंज आपण करत आहोत. आणि इथे तर पूर्ण आईस्क्रीम वगैरे मिळले यार. एनिवेज कोण नाही आहे बघू शकतो. पाणीपुरी मिळतं इथं. पाणीपुरी भगत करायचं का बरं? भगत करायचे आणि शपथ असलं बेकार वाटतंय ना. तर लिटरली यार तो बोलला असेल की कुठून आलाय, कुठल्या गावाचा आहे हा. पण आपल्याला करायला लागले आणि मी केलेलं आहे. भगत ताराचंद. लेट्स गो. तर अशा प्रकारे आपलं नाव खराब करून आमचं झालेलं आहे इथे तिथे जाऊन. अच्छा. लोक आमच्याकडे अशा नजरेने बघत होते की काय सांगू. माझे तर गाईज लास्ट चॅलेंजच्या तोंडावर हसतात ती लोक. मी त्यांना विचारते शेवपुरी आहे का, तेव्हा तोंडावर हसतात. तरी मी त्याला विचारलं अच्छा चहा मला ना सगळ्यात भारी ना ते मला वाटते शूज घ्यायला गेले नाही. बिहारी आणि भोजपुरी ते मिक्स केलंय. नाही बिहारी आणि भोजपुरी वेगवेगळं. हा वेगवेगळे. सो तिथे पण आज तो बघत होता. आज मजा भरपूर आलेली आहे. सो सध्या तिकडे शॉपिंग अँड ऑल चालू आहे या मुलींचं. हे घेतात घालतात आणि एक्सचेंज करतात. ही यांची स्कीम आहे इकडची. हा दे. सो लेट्स गो. अजूनही आपण काय ना काय करणार चिल्ला आहोत. के बता सकता. मी स्कीम सांगतो सगळं, मला फरक नाही पडत. तर आता पण कुठेतरी जायचंय. बघू आता ह्यांचा काय विषय होतो. चला मग बघूया. लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण आलोय स्टारबक्स मध्ये. आमची कॉफी घेतलेली आहे आम्ही आणि अंकिताने हे काय घेतलेलं आहे फ्रॅपेचिनो. फ्रॅपेचिनो. आणि हे नंदिनीच आहे. मी नाही पित कारण की मला जमत नाही. त्याला चहा लागतो नाही तर मग मला चहा लागतो ना तर हळद टाकून दूध लागतं. तर हळद टाकून दूध नाही मिळत इथे. मिळतं ना? हा मिळतं पण मी नको बोललो कारण की ते जेवढं रुपयाला होतं तेवढं मी हप्ताभर हळद टाकून दूध प्यायलं असतं. सो गाईज या चॅलेंज मध्ये कोण जिंकले हे तुम्हाला माहिती आहे राईट? तुम्हाला माहिती आहे कोण नाही जिंकले. हा टाय झाले. कोण जिंकले काय तुम्हाला होतं? माहिती आहे. तो उलटी नव्हतीच. माहिती तुम्हाला कोण जिंकलाय. मी ऍग्री नाही करत या गोष्टीला. मी ऍग्री नाही करत या गोष्टीला आणि मी ह्याच्यावरती आंदोलनवरती जाऊ शकतो. ठीक आहे जाऊया आता. पिऊया कॉफी पहिले. तर आता मी कॉफी पित आहोत आणि आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. बघू एकमेकांना नेक्स्ट बघू आपण एकमेकांना भेटूया. तोपर्यंत आमच्या या ब्लॉगला लाईक शेअर आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आम्हाला त्याची गरज आहे. सध्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आम्हाला गरज आहे. सो लेट्स गो. से बाय. हाय गाईज. भेटूया परत दुसऱ्या ब्लॉग मध्ये.